शक्तीपीठ महामार्ग विकास की शेतकऱ्यांचा विनाश? जाणून घ्या शक्तीपीठ महामार्गाची संपूर्ण माहिती। शक्तीपीठ महामार्ग त्यालाच नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग म्हणतात। महाराष्ट्रातील रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाकांक्षी, बहुचर्चित आणि तितकाच वादग्रस्त ठरलेला प्रकल्प आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या 4 प्रमुख विभागांना जोडणारा हा रस्ता केवळ दळणवळणाचा मार्ग नसून राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणारा तीर्थक्षेत्र कॉरिडॉर म्हणून ओळखला जातोय। हा महामार्ग नेमका काय आहे, त्याचा मार्ग कसा आहे, तालुक्यांची रचना कशी आहे, या महामार्गाला विरोध का होतोय आणि हा मार्ग वादाच्या भोवऱ्यात का सापडलाय याबद्दल जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा 6 लेनचा संपूर्णपणे नियंत्रित ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग आहे। विदर्भातील वर्धा येथून हा महामार्ग सुरू होतो आणि गोव्याच्या सीमेवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे समाप्त होतो। या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग आणि इतर अनेक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना रस्ता थेट जोडतो। सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी जवळपास 18 ते 20 तासांचा पूर्ण वेळ लागतो। मात्र हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 7 ते 8 तासांवर येईल। सुधारित आराखड्यानुसार हा महामार्ग 856.76 किलोमीटरचा आहे, 6 लेनचा। भविष्यात 8 लेन पर्यंत विस्तारण्याची शक्यता आहे। तर माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई ही शक्तीपीठ, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही ज्योतिर्लिंग, तसेच पंढरपूर, अक्कलकोट, कारंजा लाड यांसारखी 21 महत्त्वाची तीर्थक्षेत्र या मार्गाशी जोडलेली आहेत। हा महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या तालुक्यातून जातो बघा। सुरुवातीला हा महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार होता, परंतु शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे राज्य सरकारने एप्रिल-मे 2026 मध्ये या महामार्गाच्या आराखड्यात मोठे बदल केले। सुधारित आराखड्यानुसार आता हा रस्ता 13 जिल्ह्यातील 40 तालुक्यांमधून जाणार असून यामध्ये सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला। समाविष्ट जिल्हे 13 प्रमुख तालुके आणि मार्गक्रमण अंदाजे 40 तालुके आहेत। हा महामार्ग जाणारे 13 जिल्हे कोणते आहेत ते पाहूयात। नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, परभणी, सोलापूर, धाराशिव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या सीमेवर असलेलं पत्रादेवी। राज्य सरकारनं 7 फेब्रुवारी 2024 रोजी या प्रकल्पाला प्राथमिक प्रशासकीय मंजुरी दिली होती। त्यावेळी या प्रकल्पाची लांबी 802 किलोमीटर आणि अंदाजे खर्च 83,600 कोटी रुपये धरण्यात आला होता। ऑक्टोबर 2024 मध्ये भूसंपादनासाठी प्राथमिक अधिसूचना जारी करण्यात आली। मात्र पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या तीव्र शेतकरी आंदोलनामुळे भूसंपादनाची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करावी लागली। फेब्रुवारी 2026 मध्ये राज्य सरकारनं भूसंपादनासाठी सुमारे 7,500 हेक्टर जमीन खरेदी करण्याकरता 20,000 कोटी रुपयांचं कर्ज उभारण्यास मंजुरी दिली। शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं जुना आराखडा बदलला आणि 1 मे 2026 रोजी नव्या सुधारित आराखड्याची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली। त्यामुळे रस्त्याची लांबी 802 किलोमीटरवरून 856 किलोमीटर झाली आणि खर्च 1 लाख कोटी रुपयांवर गेला। सध्या या महामार्गाचे प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम सुरू झालेले नाही, केवळ कागदोपत्री आराखडे निश्चित झाले असून नवीन सुधारित अधिसूचनेनुसार गावांची यादी आणि सर्वे नंबर जाहीर करण्यात आले। सरकारचा उद्देश 2026 अखेरपर्यंत भूसंपादन पूर्ण करून 2027 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची। तर प्रकल्पाचं अंतिम उद्दिष्ट 2028 ते 29 पर्यंत काम पूर्ण करण्याचे आहे। मात्र महत्त्वाचा मुद्दा आहे की महामार्गाला जोरदार विरोध होतोय, तो का होतोय? तर हा महामार्ग समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्याचा विकास करेल असा सरकारचा दावा असला तरी स्थानिक स्तरावर याला तीव्र विरोध होतोय। हा महामार्ग पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदींच्या खोऱ्यातील अत्यंत सुपीक आणि बारामाही बागायती शेतीमधून जाणार होता। ऊस, द्राक्ष आणि भाजीपाल्याचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी यात नष्ट होणार असल्यानं हजारो शेतकरी कुटुंबे भूमिहीन होण्याची भीती आहे। कोल्हापूर आणि सांगली हे जिल्हे दरवर्षी भीषण महापुराचा सामना करतात। या 6 लेनच्या महामार्गासाठी प्रचंड मोठा मातीचा भराव केला जाईल। त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडवले जाऊन पश्चिम महाराष्ट्रात कायमस्वरूपी महापुराचा धोका निर्माण होईल अशी भीती पर्यावरणवादी व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नागपूर ते रत्नागिरी NH-166 हा राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण आधीच पूर्णत्वाकडे आहे। तसेच पुणे बेंगलोर महामार्ग आणि इतर रस्ते उपलब्ध आहेत। मग त्याच भागात कोट्यावधी रुपये खर्च करून वेगळा एक्सप्रेसवे कशासाठी? हा केवळ कंत्राटदारांच्या फायद्याचा प्रकल्प आहे असा आरोप शेतकरी संघटना करतात।
जरी सरकारकडून रेडी रेकनरच्या 4 ते 5 पट मोबदला देण्याचं आश्वासन दिलं जात असलं तरी पिढ्यानपिढ्या शाश्वत उत्पन्न देणारी सुपीक जमीन पैशांच्या बदल्यात देणं शेतकऱ्यांना मान्य नाहीये. महामार्गाच्या विरोधाची धग महाराष्ट्रातील अनेक भागात पसरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 78 गावांमधील शेतकऱ्यांनी या विरोधात आरपारची लढाई सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कासेगाव, कामेरी, शिरोली, वाळवा या भागात रास्ता रोको, बैलगाडी मोर्चे आणि मुंडन आंदोलन झाली. 9 जून 2026 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात अरण आणि मोडलिंब परिसरात शेतकऱ्यांनी हायवेवर चक्का जाम आंदोलन केलं, जिथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत एल्गार मोर्चा काढला आणि लातूर, परभणीत सुरू असलेली जमीन मोजणीची प्रक्रिया शेतकऱ्यांनी सक्तीनं बंद पाडली. राज्यातील 12हून अधिक जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्र येत भव्य ठिय्या आंदोलन केलं होतं. हा शक्तीपीठ महामार्ग हा केवळ रस्ते विकासाचा प्रकल्प न राहता एक मोठा राजकीय आणि सामाजिक वादाचा विषय बनलाय. हा प्रकल्प प्रामुख्याने सत्ताधारी महायुती सरकारचा, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय. मात्र विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत या प्रकल्पाला विरोध केलाय. लोकसभा आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाचा मुद्दा राजकीय दृष्ट्या कमालीचा तापलाय. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सरकारनं कोल्हापूरमधील काही तालुके जसे की शिराळा, करवीर, हातकणंगले हे वगळले आणि मार्ग सातारा आणि चंदगडकडे वळवला. या वारंवार होणाऱ्या बदलांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं आणि अविश्वासाचं वातावरण आहे. ज्यांची जमीन वाचली ते खुश आहेत, तर नव्या मार्गातील शेतकरी आता आक्रमक झालेत. सरकारचं म्हणणं आहे की हा महामार्ग मागासलेल्या मराठवाड्याचा कायापालट करेल आणि पर्यटन वाढवेल, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मते विकासाच्या नावाखाली हरित आणि सुपीक जमिनींचा घास घेतला जातोय. हा विकास नसून विनाश आहे. या भूमिकेमुळे हा संघर्ष दीर्घकाळ रेंगाळत चाललाय. शेवटी एवढंच की शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणारा ठरू शकतो, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांचा विश्वास संपादित करणं आवश्यक आहे. सरकारनं नुकतेच केलेले बदल विरोधाची धार कमी करण्यासाठीच केलेत, परंतु जमिनीच्या मालकीचा आणि उपजीविकेचा प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाहीये. आगामी काळात भूसंपादन प्रक्रियेला शेतकरी कसा प्रतिसाद देतात यावरच या 1 लाख कोटींच्या शक्तीपीठ प्रकल्पाचं भविष्य अवलंबून असणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? शक्तीपीठ महामार्ग हा विकास आहे की शेतकऱ्यांसाठी भकास? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.